गेल्या सतत 11 वर्षापासून हा अन्नदानाचा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आम्ही सुवर्णकार गणेश मंडळाच्या हेड्स खाली घेत आहोत। सदरील प्रसादासाठी जवळपास परभणीचे 3 ते 4 हजार लोक हा प्रसाद घेऊन जातात। या प्रसादामागे सुवर्णकार गणेश मंडळाचं कार्य, सुवर्णकार गणेश मंडळाचे कार्यकर्ते ते करतात। माझ्या निगराणीखाली मी राम संतरामजी डाळे, अमोल ज्वेलर्स परभणी। श्री रामनवमी निमित्त आज महाप्रसाद ठेवलेला आहे सुवर्णकार गणेश मंडळातर्फे। श्री सुवर्णकार गणेश मंडळातर्फे रामनवमीचा उत्सव त्याच्यासाठी आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आपण। हे 11 वर्षापासून आपण कार्यक्रम घेतो। आपल्या मंडळाला 31 वर्ष झालेले। आपण 11 वर्षापासून ज्या वेळेपासून परभणी शहरामध्ये भव्य आणि दिव्य रामनवमी साजरी होते त्या दिवशीपासून आपण हा महाप्रसाद आयोजित केला जातो। अंदाजे किती भाविक येतात? अंदाजे इथं भरपूर भाविक येतात। कमीत कमी 1000 ते 1500 पब्लिक इथं प्रसादाचा लाभ घेऊन जाते। रामनवमी निमित्त परभणीतील सर्व तमाम जनतेस हार्दिक शुभेच्छा। सुवर्णकार गणेश मंडळातर्फे सुवर्णकार मंडळाला माझा आशीर्वाद आहे। ते सगळे कार्य समाजासाठी करतात। त्यांची जी धार्मिक व्यक्ती आहे त्याला आम्ही सगळं उत्तेजन देत असतो। परभणीत केमिस्ट आणि व्यापारी महासंघातर्फे जलसेवा। परभणी जिल्ह्यामध्ये रामनवमीचा जोरदार मिरवणूक निघत आहे। त्या निमित्तानं आमचे परभणी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे आणि परभणी जिल्हा केमिस्ट असोसिएशन तर्फे आम्ही 5000 पाण्याच्या बाटलाचं आज वाटप करत आहे। तिथं आज सर्व आमचे व्यापारी मित्रांनी तिथं सर्व हे केलेलं आहे, पाणी वाटपाचं नियोजन केलेलं आहे। दरवर्षी आम्ही आमचे केमिस्ट असोसिएशन आणि व्यापारी महासंघ ज्यावेळेस काही मिरवणूक असेल तर पाणी वाटप, अन्न वाटप सर्व आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतो। तसं आज आम्ही भरपूर इथं पाणी वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आम्ही पाणी वाटप आज करत आहे। त्याच्यामुळे सर्व भक्तांना शुभेच्छा आजच्या रामनवमी निमित्त। आमचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री भाऊ आणि सूर्यकांत हाके साहेब, पवन झांजरी, मुन्ना गाडगे, दिलीप देशमुख आणि असे सर्व व्यापारी मित्रांनी हे सगळं इथं नियोजन लावलेलं आहे। त्यानिमित्तानं त्यांच्या पूर्ण प्रयत्नामुळे हे आज आम्ही भक्तांना पाणी पाजवत आहेत। भक्तीचा ओलावा आणि ताकाचा गारवा। आशिष कांकरिया व मित्र परिवारातर्फे रामनवमी निमित्त ताक वाटप। राम जन्मानिमित्त आम्ही ताकाचं वाटप करत आहोत आणि हे आमचं हे दुसरं वर्ष आहे। म्हणजे माझ्या इथं दुकानावर माझं इलेक्ट्रॉनिक शॉप आहे, इथंच आमचे सगळ्या मित्रांकडून आम्ही हे वाटप करतो। आणि इथं आम्ही 3000 ग्लास बनविले असतात। जवळजवळ 400 ते 500 लिटर ताक बनवलेलं आहे। 3000 ग्लास बनवलेले आहेत। उद्देश काय नाही, आता सगळ्यांना म्हणजे तिकडं सगळे खाण्याचे पदार्थ असतात रॅलीमध्ये, त्याच्यामुळे ते थंड ताक सगळ्यांना आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थंड ताक सगळ्यांना चांगला वाटतं म्हणून बनवलेलं आहे। हो, भाविकांना लाख शुभेच्छा। रामजन्मानिमित्त लाख शुभेच्छा। त्यापासून आम्ही हे दरवर्षी रामनवमी निमित्त आम्ही मित्रमंडळ हे ताकाचं वाटप करतोय। पब्लिक उन्हामध्ये दमून येत असते, त्यामुळे पाण्याचं कमी शरीरातलं पाण्याचं कमी करण्यासाठी आणि काहीतरी सुविधा म्हणून हे वाटप करतोय 3 वर्ष। श्री रामदेव कीर्तन संगम परभणीतर्फे रामनवमी निमित्त अल्पोपहार वाटप। भक्तीची ओढ, अल्पोपहाराची गोड। रामनवमीच्या पर्वावर श्री रामदेव कीर्तन संगमाचा स्तुत्य उपक्रम। प्रमाणे याही वर्षी अल्पोपहाराचा कार्यक्रम रामदेव कीर्तन संगम परिवारातर्फे भक्तांसाठी ठेवलेला आहे। ते आमचं कीर्तन संगम मागच्या 15 वर्षापासून आहे, पण आम्ही रामनवमी 6 वर्षापासून कार्यक्रम करतोय। 4000 ते 5000 भाविक याचा लाभ घेतात। सगळं भक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। रामदेव कीर्तन संगम गेल्या 6 वर्षापासून खिचडी वाटप आणि चण्या वाटपचा कार्यक्रम ठेवत आहे। जवळपास 4 ते 5000 नागरिक या प्रसादाचा आनंद घेत आहेत आणि सर्व मित्रमंडळ याच्यामध्ये सहयोग करत आहे। जय श्रीराम। भक्तीचा सोहळा, सेवेचा फराळ।
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा परभणीतर्फे रामनवमीनिमित्त फराळी चिवडा वाटप। सर्व परभणीकरांना आज रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम्ही बघतच असेल मागे आर्यवैश्य महासभा परभणी जिल्हा यांच्यातर्फे हे प्रथम वर्ष आहे। सगळ्या रामभक्तांना आज आम्ही आमच्या समाजातर्फे फलाहारी चिवड्याचं वाटप करणार आहोत आणि जेवढी काही मिरवणूक आहे त्या सर्वांना आम्ही आमचा प्रसाद म्हणून फलाहारी चिवडा आज या ठिकाणी वाटप करण्याचा मानस ठेवला आहे आणि ते आम्ही वाटप करत आहोत। धन्यवाद। रामनवमीच्या सर्व समाज बांधवांना आर्यवैश्य समाजातर्फे खूप खूप शुभेच्छा। प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस। प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस म्हणजे अन्यायावर विजयाचा विजय। जेव्हा सद्गुणांचा विजयावर प्रकाश टाकतात, धर्म आणि भक्तीच्या मार्गाचे अनुसरण करण्याचे आवाहन करतात आणि सकारात्मकतेने भरलेल्या जीवनासाठी शुभेच्छा देतात, तेव्हा प्रत्येक क्षणी रामनवमी हा दिवस येतो। आणि या दिवसासाठी आम्ही सर्वजण एक समाजकार्य, एक समाजसेवा, आपल्या हिंदूच्या लोकांसाठी एक समाजकार्य म्हणून महासभेतर्फे आम्ही एक फलाहार वाटप करतो आणि तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा आमच्यासोबत तर आहेतच, पण आमच्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।